जय हिंद. नमस्ते विद्यार्थिनी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस.पी.यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 127व्या डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही जी काही अंतिम मुदतवाढ असणार आहे, ही आता 29 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे, ही विदाऊट लेट फी लास्ट डेट काढून देण्यात आलेली आहे, वाढवून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं लेट फीसह जी काही वाढवून दिलेली मुदत आहे, ती किती आहे? त्यांची तारीख अजून दिलेली नाहीये. फक्त विदाऊट लेट फीची ही तारीख देण्यात आलेली आहे. याची सविस्तर माहितीसाठी तुम्ही पुणे विद्यापीठाच्या unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे सर्टिफिकेट म्हणून टॅब आहे, त्यावरती क्लिक करा. इथे बघा आपला ऑनलाईन फॉर रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट दिलेला आहे. विदाऊट लेट फी इथं डेट दिलेली आहे, जी 25 जुलैपासून फॉर्म चालू झालेले होते. जी भरण्याची अंतिम मुदत ही 15 ऑगस्ट 2026 होती. इथे आपण लास्ट व्हिडिओ जो काही बनवलेला होता, तर त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या तारखा सांगितल्या होत्या, की जे विद्यार्थी एप्रिल-मे 2026 ला उत्तीर्ण झाले होते, तर त्यांच्यासाठी जी काही फॉर्म भरण्याची मुदत आहे, ती 25 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 पर्यंत होते आणि लेट फीसह तुम्ही 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकत होते. आता हीच मुदत विदाऊट लेट फीचीच मुदत आता 25 जुलैपासून तर 29 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवून देण्यात येणार आहे, वाढवून देण्यात आलेली आहे. तर हे डिग्री सर्टिफिकेटला कोण अप्लाय करू शकतं? तर जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 म्हणजे रेग्युलरमध्ये कोणी अप्लाय करायचं त्याची मी माहिती देतो. ज्या विद्यार्थ्यांनी ओके, सॉरी. ज्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 च्या परीक्षेत पास झालेले आहे, तसेच जे विद्यार्थी आता एप्रिल 2026 म्हणजेच समर एक्झाम 2026 च्या परीक्षेत पास आउट झालेले आहे, असे विद्यार्थी काय करू शकतात? रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटमध्ये अप्लाय करू शकतात. जे विद्यार्थी ऑलरेडी एप्रिल 2025 किंवा त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये पास आउट झालेले आहे, ते विद्यार्थी सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटमधून सर्टिफिकेटला अप्लाय करू शकतात. जे विद्यार्थी स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स लर्निंगचे विद्यार्थी आहे, तर हे विद्यार्थी एप्रिल 25 आणि ऑक्टोबर 25 मध्ये पास आउट झालेले आहे, ते विद्यार्थी इथे रेग्युलर कन्व्होकेशनला अप्लाय करतील. त्याच्या अगोदर जे विद्यार्थी पास आउट झाले, त्यांनी सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटला काय करा? अप्लाय करा. बाकी तुमची जी काही फी वगैरे आहे, तर विदाऊट लेट फी नॉन प्रोफेशनल कोर्सला ₹310 आहे, तर प्रोफेशनल कोर्सला ₹410 इतकी फी असणार आहे. तर लेट फीसह प्रोफेशनल कोर्सला ₹810 फी आहे, तर नॉन प्रोफेशनल कोर्सला ₹560 पर्यंत फी असणार आहे. 29 जुलैपर्यंत हा अर्ज करा. सॉरी 29 ऑगस्टपर्यंत हा अर्ज सर्व विद्यार्थ्यांनी करू शकता. फॉर्म कोण भरू शकतं? तर जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-पी-एस-सी आहे. तसेच एनी डिप्लोमाचे जे काही विद्यार्थी अंतिम वर्ष पास आउट झालेले असतील, त्याचबरोबर एनी डिग्रीचे अंतिम वर्ष पास आउट झालेले, इंजिनिअरिंगचे सुद्धा बी-ईचे विद्यार्थी असतील, एम-ईचे विद्यार्थी असतील, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी ऑल प्रोग्रामचे जे काही विद्यार्थी, तसेच एम-बी-ए, एम-सी-ए अजूनही तत्सम अभ्यासक्रम जे काही आहे, म्हणजे जे विद्यार्थी अंतिम वर्षाला होते आणि ते आता उत्तीर्ण झालेले आहे, ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरू शकतात. डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरू शकता. डिग्री सर्टिफिकेट कशासाठी आवश्यक आहे? तर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी ते आवश्यक असतं. एखादी नोकरी किंवा शासकीय भरतीसाठी ते आवश्यक असणार आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणं किंवा नोकरीसाठी जाणं, त्यासाठी देखील डिग्री सर्टिफिकेट हे आवश्यक असतं आणि भविष्यात कोणत्याही प्रक्रियेसाठी तुम्हाला ते अत्यंत महत्त्वाचं असणारं हे डिग्री सर्टिफिकेट आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत सर्व विद्यार्थ्यांनी डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करा आणि संधीचा फायदा घ्या. फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून देण्यामध्ये काही अडचणी येत असतील, तर संबंधित विद्यार्थ्यांनी मला संपर्क साधू शकता. मी मोजक्या फीमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरून देऊ शकतो. त्याकरता तुम्हाला कोणती माहिती लागेल, तर त्याची माहिती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये, तुमचं पूर्ण नाव मराठीमध्ये, तुमचा एक्झाम फॉर्मचा युजर नेम, पासवर्ड, पी-आर-एन नंबर, एलिजिबिलिटी नंबर, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी असेल, आईचं आपलं पूर्ण नाव असेल, त्याचबरोबर तुमचा राहण्याचा पत्ता, ज्या पत्त्यावर तुम्हाला ते डिग्री सर्टिफिकेट पाहिजेल, तो पत्ता पूर्णपणे मेन्शन करा.
त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा कोर्स कोणता, पास आउट कधी झाले, कोणत्या कॉलेजमधून झाले, त्या कॉलेजचा पण कोड, एवढी सगळी माहिती तुम्ही जर का मला पाठवली, तर मी तुम्हाला 10 ते 15 मिनिटामध्ये तुमचा फॉर्म भरून त्याची जी काही रिसिप्ट आहे ती तुम्हाला मी पाठवू शकतो. तर या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही मला फक्त डी-एम करा. तुम्हाला योग्य त्या वेळेस रिप्लाय केला जाईल. सध्या विद्यापीठाच्या वेबसाईटला थोडासा तांत्रिक अडचण आहे. फॉर्म भरण्यासाठी विलंब होत आहे. ओके. त्यामुळं काळजीपूर्वक पद्धतीने फॉर्म भरा. आता फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी ऑटोनॉमसचे असतील, जे विद्यार्थी अंडर 125 च्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असतील, तर त्यांना डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरायला थोडीशी तांत्रिक अडचण येते. मी येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये ती तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर ऑटोनॉमसच्या विद्यार्थ्यांनी डिग्री सर्टिफिकेटला कशा पद्धतीने अप्लाय करायचा याबाबत माहिती देणार आहे. त्यामुळे डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे. तो काळजीपूर्वक बघा. त्या पद्धतीने फॉर्म भरून अप्लाय करा. चुकीचा फॉर्म भरू नका. अन्यथा आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागेल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न केला होता, की डिग्री सर्टिफिकेट आम्हाला कधी भेटणार? तर या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं. सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा कन्व्होकेशन सेरेमनी होईल. त्यानंतर पुढच्या 15 दिवसानंतर तुमच्या घरपोच तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट भेटेल. म्हणजे धरून चला, की सप्टेंबर एंड पर्यंत तुम्हाला तुमचं डिग्री सर्टिफिकेट घरपोच भेटेल. एखादा विद्यार्थी परदेशात शिक्षणाला जातोय किंवा एखाद्या नोकरीसाठी त्याला खूपच आवश्यक आहे, तर त्यांनी ऑनलाईन अर्ज करा. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची तुम्हाला एक प्रिंट भेटते, रिसिप्ट भेटते. ती रिसिप्ट प्रिंट करा. ती विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये सर्टिफिकेट सेक्शन आहे खालच्या फ्लोअरला. तिथे जाऊन जमा करा. ते तुम्हाला त्या संदर्भात गाईड करतील. पॉसिबल झाल्यास ते तुम्हाला तिथे डिग्री सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकतं. तर काळजीपूर्वक पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सविस्तर व्हिडिओ पहा. सगळ्यात महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत आणि बाकीच्या सर्व महत्त्वाच्या बाबींबाबत माहिती देण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल सुरुवात केलेला आहे. दिवसभरातले फक्त 10 ते 15 मिनिटं तुम्ही वेळ काढा. ग्रुपचे दिवसभरातले सगळे मेसेज काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही जर का मेसेज वाचला नाही, तर त्याच्याबद्दल नुकसान तुमचंच होणार आहे. काळजीपूर्वक तुम्ही विचार करा, फॉर्म भरा. काही अडचण आली, तर मला नक्की संपर्क करा. मेसेज करा कॉल करण्यापेक्षा. कारण मी पण ॲज अ फॅकल्टी मेंबर आहे. मलाही टीचिंग किंवा ऑनलाईन लेक्चर्स वगैरे असतात. त्यामुळं काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही मला फक्त मेसेज करा. तुमच्या मेसेजला योग्य त्या वेळेस उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला या संदर्भात काही माहिती आवश्यक असल्यास चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती मेसेज फक्त करू शकता. ओके. ज्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी नक्की संपर्क साधा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.